तर नमस्कार मंडळी, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे मॅक्स ठाकूर ब्लॉग्स. तर आज आम्ही जाणार आहोत नवी मुंबईतील दुर्मिळ आणि युनिक अशी मंदिरं एक्सप्लोअर करण्यासाठी. आणि तुम्ही जे सपोर्ट केलेला आहे त्यामुळे आपले 1K सबस्क्रायबर झालेले आहेत. आणि असाच सपोर्ट करत राहा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर आता भेटूया आपण नवी मुंबईमध्ये. आपण आता पोहोचलेलो आहे बघा महानगरपालिकेच्या इथे. आणि सगळे आपले जुने ऋषिकेश आणि मृणाल. आता आपल्याला इथून एंट्रन्स तिकडून आहे, हे त्या साईडला जायचं आहे. आपण आता पोहोचलेलो आहे बघा गोवर्धन माता मंदिर प्रवेशद्वार. एक्झॅक्ट महानगरपालिकेच्या समोर आहे. आपण आता आलेलो आहोत बेलापूरमध्ये नवी मुंबईच्या. आणि इथे आपण आता तो देऊळ आहे तो शोधतोय. मुनाल, तुला काय बोलायचं मॅपवरती, गुगल मॅप्सवरती काय बोलायचं? 4 माणसांना विचारा, इथं साजू नका पण गुगल मॅपवर भरोसा ठेवू नका. हा, याच शेड आहे, इथूनच जायचं आहे. मित्रांनी सगळी वटवागळ आहेत, पूर्ण झाड भरलं आहे बघा. तुम्हाला दिसत असेल तर झूम करून दाखवतो तुम्हाला. थांबा. हा बघा, हलता डोळा. तर आता आपण वरती जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया. आपण आईला पूर्ण वरती आहे रे बघ. जरासा चालत आलो आपण. आपली गाडी नाही आपल्यासोबत, ट्रेनचा प्रवास मजा येते. पण आता दर्शन घेऊ वरती जाऊन. आता भेटूया देवळात. तर आता आपण आलेलो चपला ठेवतो आता. नाही बघा देऊळ, तुम्हाला आतून दाखवतो. गोवर्धनी माता मंदिर आणि बाहेर आलं आपलं. प्रदक्षिणा घालतोय. बघायला गेलं तर देऊळ पण खूप मोठं आहे. ऋषिकेश आम्हाला प्रसाद देताना. तर आता आपण गोवर्धनी मातेचं दर्शन झाल्यानंतर आपण आता चाललेलो आहोत साती आसरा माता मंदिर. हा बघा, दाखवतो मला. आणि इकडून असा रोड आहे. काय वाटतं बघा एरिया. हवा फुल चिल्ड, पूर्ण चिल्ड वाटतंय. हे पण चिल्ड झाले, हे पण चिल्ड. काय एरिया आहे बघा ना तुम्ही. वाटतं कसला भारी. पूर्ण जंगल एरिया आहे. कोणाला माहिती असेल नाही माहिती नाही, पण आम्ही आता तिथे चाललेलो आहोत. ऋषिकेश आणि मुनाल ठाकूर आणि ऋषिकेश थली आणि मी मकरंद ठाकूर, स्वतः तुमचा ब्लॉगर. आईला किती लांब आहे अजून? 2 मिनिटात पोहोचतो. जरा 2 मिनिटं. इथून फक्त लेफ्ट मारला कळती. 15 मिनिटं चालल्यानंतर आम्ही आता पोहोचलेलो आहोत. बघा
इथून एंट्रन्स पायऱ्या दाखवतो मला. आंबे नाही झाले आंबे पाहिजे तुला इथं. हे बघा इथं आई पायऱ्या आहे. पण आता चालायला सुरुवात केली पूर्ण. आणि यांना नुसतं आंबा पाहिजे. काय असेल माणसं आहे ती, कुठं जातील तर आंबा पाहिजे. याना नागावत कधी पण असं मी कधी बोललो तुम्हाला? अरे कहना क्या चाहते हो? खरोखर ते आंबे आहेत आणि यांचं लक्ष त्याच्यावरतीच आहे. आपण आता पोचलोय पण. आणि ही तीच ती विहीर 50 ते 60 फूट खोल असलेली ही विहीर. थोडं पाणी ग्रीन झालंय, दिसत असेल तुम्हाला. आणि मंदिर श्री साती आसरा माता देवस्थान. स्वयंभू साती आसरा माता देवस्थान देवीचं मंदिर. मुनाल ऑलरेडी गेलं. गणपतीचं साती आसरा. साती आसरा देवीचं दर्शन झाल्यानंतर आता आपण चाललेलो आहोत बेलापूर किल्ला बघण्यासाठी आणि तुम्हाला त्याचं दर्शन घडवण्यासाठी. हे बघा, जर इथे आलेत तर तुम्ही असं काही करू नका, अशी नम्र विनंती. चला आता आपण जाऊया पुढे चालत चालत. असा पूर्ण रोड आहे पुढे. तर आता आपण आलेलो आहोत, थोडासा चढून थोडासा वरती आलोय. हे बघा, आमचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज. मुलांनी चपला काढलेलं थोडं. आणि वरती पूर्ण आहे बघा पूर्ण तटबंदी. त्या साईडला पण शंकराची पिंड आहे. त्या पण जेव्हा आतमध्ये आल्यानंतर ऋषिकेशच्या सांगण्याप्रमाणे हे जे आहेत म्हणजे जुनी बांधकाम, हा बांधकामाची दगडं पूर्ण थंड आहेत. आणि जी ही आहेत ती नवीन थोडंसं बांधकाम केलं असं वाटतंय. असं ऋषिकेशच्या सांगण्याप्रमाणे ही पूर्ण असं हीट झालेली आहे, पूर्ण गरम झालेली आहे. पण ही जे बाजूच्या आहेत तटामध्ये या पूर्ण हा बुरुज आहे ना, हा पूर्ण एकदम चिल्ड आहे, थंड. पूर्ण हात लावला ना तर पूर्ण थंड वाटते. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा बोलबाला उगाच नव्हता. पूर्ण प्रॉपर चपलं काढून गणपती बाप्पा मोरया श्री स्वामी. आपल्या प्रशासनाने पण लक्ष दिलं तर होऊ शकतं पुढे चांगला. अरे हवा पूर्ण लागते मजबूत. या साईडला आवाज नाही बघ ना. काय व्ह्यू आहे. अरे इथं गरमच नाही बघ ना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं हे बांधकाम आहे. तर बघा तुम्ही हा बांधकाम कसं केलं. इथून पूर्ण निमुळत आहे दगड. जरी इकडून हा ढासळला तरी इथून खाली आला नाही दगड. म्हणजे आपल्या ज्या महाराजांच्या काळातले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले जे इंजिनियर आहेत त्यांनी काय त्यांचं डोकं चालवायचं म्हणजे विचार करा. पुढे जातो आपण. हा बांधकाम आत्ताच झालं आहे बघा, सिमेंट पण चांगला आहे. थोडा सुधारणा होतात आपल्या ह्याच्यात. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा जे गड किल्ले आहेत तेच त्यांचं वैभव आहे. एअरटेक लावलेले आहे, पाण्याची टाकी भेटलेली आपल्याला.
आपला गडद दुर्गवाला माणूस आहे आपल्या इथे, त्याला सगळं माहिती आहे. उन्हाळा आलास ना. हा पाण्याची टाकी, पाण्याचा हौद काय बांधकाम आत्ताच वाटतंय काय, खोल्यांचे अवशेष. अच्छा हे इथे खोल्या होतं. पाण्याचे हौद. म्हणजे सिमेंट आहे रे इथं केला त्यांनी. एरिया बघा. गड संवर्धनात हे गडाचे भेटलेले अवशेष, खोल्यांचे अवशेष झालेले त्या साईडला पण, त्या साईडला पण बघा इथूनच काढा इथे ठेवले. त्या इथे भेटलेले पुरातन इमारत. तर आता आपण आलेलो बेलापूरच्या खाऊ गल्लीमध्ये. 7 करोड. जोडलेले अरे तोंड तरी बिल भरल्याबद्दल धन्यवाद. तर नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत आपल्या उरणच्या स्टेशनवरती. तर आपण हे अपरिचित असे देवळं, म्हणजे 2 आपण देवळं अशी बघितली, त्यांचं दर्शन घेतलं आणि आपण बेलापूरच्या किल्ल्यावरती पण गेलेलो. ते पण आपण बघून या व्हिडिओ थ्रू तुम्हाला दिसलं असेल. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईल आणि तुम्ही ही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीराम, जय बजरंगबली, श्री स्वामी समर्थ बाबा, छत्रपति शिवाजी महाराज की जय. तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल